3/4 आणि 5/8 याला आपल्याला समछेद करायचं आहे. यांचा छेद आहे तो समान करायचा आहे. काय करायचं, 3/4ला 8ने गुणायचं. पहिलं 3/4 गुणुले 8. 3ला 8ने गुणायचं, 4ला 8ने गुणायचं. ठीक आहे. याचं उत्तर किती येणार? 8चा पाडा आहे तो 3 पर्यंत बोलायचा. 24 आलं. 8चा पाडा आहे तो 4 पर्यंत बोला तर किती येणार? 32. हे आपलं 1 झालं. आता 5/8 आहे, त्याला कशाने गुणायचं? 4ने गुणायचं. 5/8 गुणुले 4 गुणुले 4. कारण आपल्याला छेद समान करायचे आहेत म्हणून. 5 गुणुले 4 किती होणार? 20. 8 गुणुले 4 किती होणार? 32. हे आलं दुसरा आन्सर. ठीक आहे. छेद समान झाले 32. तर हे लिहून घ्यायचं इथे. ठीक आहे. पहिलं लिहून घ्यायचं 24/32 व 20 हे आहे ना दुसरं आन्सर, ते लिहायचं 20/32. आता काय करायचं आहे ना, संक्षिप्त रूप द्यायचं, छोटं रूप द्यायचं यांना. कुठल्या पाड्यामध्ये? तर हे 24 आणि 32 एकाच पाड्यामध्ये 4च्या. सिक्स आहे ना. हे पण येतं ना 4च्या पाड्यामध्ये 20 आणि 32. 25 8 32. 4 8 32. बरोबर. किती येणार? 6/8 व हे जे उत्तर आहे ना ते इथे फायनल आन्सरमधून टाकायचं. फायनल आन्सर म्हणून टाकायचं. छेद समान झाले, समच्छेद झाले. समच्छेद म्हणजे समान झाले छेद. ठीक आहे. थँक्यू.